शेतकरी मित्रांनो, कांदा रोपाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आणि काडी तयार होण्यासाठी कांदा रोपाला खत व्यवस्थापन, खताचं नियोजन. हो शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकलं होतं आणि झालं होतं असं की हा अवकाळी पाऊस असेल, त्यामुळं जास्त पाऊस असेल, त्यामुळे झालं होतं काय की कांदा रोप नाजूक अवस्थेत झालं होतं आणि अशातच काही शेतकऱ्यांचं कांदा रोपाला तणनाशक फवारणी देखील राहिली होती. मग नेमकी कांदा रोपाचे शेंडेही पिवळे पडतात, काडीही तयार होत नाही आणि जोमदार वाढही होत नाही. मग कशा पद्धतीने नियोजन करावं? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा रोपाला खताचा डोस हा अतिशय स्वस्तात मस्त आणि कमी किमतीतला तुमच्या समोर घेऊन आले, जो मी देखील माझ्या कांदा रोपाला टाकणार आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ करायची. नॉर्मल प्रमाणात शेंडे देखील पिवळे आहेत आणि तणनाशक फवारणी झाली, पण कांदा रोप म्हणावं असं उठत नाहीये. करायचं तरी काय? तर कांदा रोप तणनाशक फवारणी झाल्यानंतर जे नॉर्मल काही गवत राहत असतं, तर आपण हे खुरपणी करतो, निंदणी करतो. तर हे झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करते वेळी 24-24-0 या खताचा वापर करायचा. लक्षात घ्या. आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सल्फर. आणि अजून एक महत्वाचं जुगाड सांगतो, हे खतही लागू पडेल आणि एक नंबर तुमच्या कांदा रोपाची जोमदार वाढ होणार आहे. 24-24-0 हे खत घ्यायचं तरी किती? तर मिनिमम 1 एकरसाठी आपण 2.5 ते 3 किलो बियाणं टाकत असतो. काही शेतकऱ्यांकडे जास्त 5 किलोचं असेल. तर 24-24 हे खत सुट्ट मिळतंय. 10 किलो आणायचे आणि यामध्ये सल्फर घ्यायचं. सल्फर 1 किलो जरी घेतलं तरी खूप फायदेशीर असं आहे. सल्फर घ्या आणि या खताला 24-24-0 ला एखादं बुरशीनाशक आणायचं. साप पावडर घ्या. हे याला चोळणी करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या कांदा रोपामध्ये टाकायचे आणि सिंचनाचा प्रकार तुमचा रेन पाईप असेल, स्प्रिंकलर असतील किंवा पाटपाणी असेल, यांनी लगेच पाणी सोडून द्यायचं. आता 8 दिवसामध्ये जबरदस्त तुमचं कांदा रोप डेव्हलप होणार आहे. काही शेतकरी म्हणत होते आम्हाला फवारणी करावी होती. फवारणी देखील वाचणार आहे. एकंदरीतच शेंडी जबरदस्त होणार आहे. ही जी काडी तुम्हाला दिसत असेल इथं झूम करून, तर ही काडी जाड होण्याचं काम होणार आहे आणि एकंदरीतच खाली मुळ्या देखील जबरदस्त वाढणार आहे. त्याचं कारण 24-24-0 24% नत्र आहे, 24% फॉस्फरस हा घटक आहे यामध्ये. फॉस्फरस असल्यामुळं काडी ही जबरदस्त कडक होते आणि विशेष म्हणजे फुटवाही होतो आणि एकंदरीतच खत यामध्ये आपण चोळणी करून टाकल्यामुळं जमिनीतले हानिकारक बुरशी आहेत, तर ही पहिल्यांदा नाहीशी होते. आणि सल्फर एक प्रकारचं बुरशीनाशकही आहे आणि कीटकनाशकही आहे. यामुळं जबरदस्त तुमचं कांदा रोप कमी खर्चामध्ये डेव्हलप होणार आहे. जोमदार जबरदस्त वाढ होणार आहे. काडी फुटवा म्हणतो आपण हा होणार आहे. ग्रीनरी शायनिंग येणार आहे आणि 8 दिवसामध्येच काळोखी एकदम जबरदस्तरित्या फेकली जाणार आहे. आणि एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांना शंका होती की आमचं कांदा रोप लवकर लागवडीला यायला पाहिजे, तर हा खताचा डोस तुम्ही द्या आणि कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ करा आणि हाच कांदा रोपाला खताचा जो डोस आहे तर हा द्या. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. माझ्यासोबत चला. तुमचाही कांदा पिकाचं, कांदा रोपाचं कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन अशा पद्धतीने वाढणार आहे. ही माहिती आवडली असेल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही देखील कांदा रोपाला खत व्यवस्थापन करत असाल, कोणतं करणार आहात किंवा केलं असेल, ही देखील कमेंट्स नक्की करा. आणि आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.